नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता स्वप्ना अनिशला विचारू लागते की तुला एवढं सिंपल काम सुद्धा करता आलं नाही, काय करत होतास तू? तेव्हा अनिश म्हणतो, मी खूप प्रयत्न केले भैरवीला आणि बाबांना विचारण्याचे, पण त्यांनी कुणाला काहीच कळू दिलं नाही, सगळं अगदी सुमडीत केलं. तेव्हा आता स्वप्ना त्याला म्हणू लागते, काय म्हणजे तुझ्या बायकोला आणि तुझ्या वडिलांना तुझ्यावर ट्रस्ट नाहीये का? तेव्हा अनिश म्हणतो, तसं नाहीये, पण बाबांचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत एखादं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कुणालाही सांगायचं नसतं. तेव्हा आता स्वप्नाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती म्हणते की आपण एवढं आत्तापर्यंत केलं ते सगळं पाण्यात गेलं. भैरवीचा बिझनेस बंद पाडण्यासाठी मी जीवाचं रान केलं होतं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तितक्यात आता राधावहिनी आणि किशाभाऊ तिथे येतात. आता ते सुद्धा त्यांच्यासोबत बॅड न्यूज घेऊन येतात आणि म्हणू लागतात की आता पत्ता शोधून सुद्धा उपयोग होणार नाहीये. तेव्हा आता अनिश विचारू लागतो की का? तेव्हा किशाभाऊ म्हणू लागतो, कारण भैरवीने भराभरा माणसं गोळा केले आणि तिचे मोदक एव्हाना तयार सुद्धा झाले असतील. त्यामुळे स्वप्नाला आणखीच टेन्शन येतं आणि ती म्हणते, तर राजन आणि भैरवी मिळून त्यांच्या बिझनेसचा दुसरा केअर नक्कीच टाकतील. आता सगळं संपलं. तेव्हा आता राधावहिनी हसू लागते आणि तिला म्हणते, तू असं कसं म्हणते की सगळं संपलं, अजून काहीही झालेलं नाहीये? तेव्हा स्वप्ना विचारू लागते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? त्यावर राधावहिनी म्हणू लागते, म्हणूनच टीममध्ये एखादा तरी सिनियर माणूस असायला हवा आणि तो म्हणजे मी आहे, की ज्याला भरपूर अनुभव असतो. पुढे ती म्हणते, तुमच्याकडे जरी भरपूर प्लॅन असले ना, पण तरी ते एक्झिक्यूट कसे करायचे हे तुम्हाला माहीत नाहीये, कारण त्याच्यासाठी डोकं लागतं आणि ते डोकं फक्त माझ्याजवळ आहे. तेव्हा आता अनिश आणि स्वप्ना दोघंही जरा आश्चर्यानेच तिला विचारू लागतात की तुला नक्की म्हणायचं तरी काय? त्यावर राधावहिनी सांगू लागते की मला असं म्हणायचंय की भैरवीचे मोदक जरी तयार झालेले असले ना, तरी देखील ते अजून राजनपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. तर ते मोदक कसे पोहोचणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करूया. आता राधावहिनीला काय म्हणायचंय ही आयडिया आता स्वप्ना आणि अनिशला लक्षात येते. त्यामुळे आता अनिश म्हणतो, राधा मामी खरंच ब्रिलियंट आयडिया दिलीये, आता मीच जाऊन काहीतरी करतो. तेव्हा स्वप्ना म्हणते की नाही, आता हे काम माझं आहे. काही वेळानंतर राधावहिनी, किशाभाऊ आणि अनिश घरी आलेले असतात आणि विचार करू लागतात की आता भैरवीकडून पत्ता मिळवायचा तरी कसा. तेव्हा आता राधावहिनी म्हणते की मीच आता तिला जाऊन विचारते. त्यावर अनिश म्हणतो की तुम्ही दोघंही शांत बसा, मीच काहीतरी करतो. तितक्यात आता दरवाजा वाजतो. त्यामुळे आता जो तो इकडे तिकडे जातो आणि मुद्दामच काम करण्याचं नाटक करू लागतात. आता भैरवी घरी येते. तेव्हा राधावहिनी तिच्याकडे जाऊन म्हणते की सुनबाई, आली का तू? खूप थकली असशील ना? तेव्हा आता किशाभाऊ त्यांच्याजवळ जाऊन राधावहिनीला म्हणू लागतो की कॉमेडी, तू असं कोरडं कोरडं का विचारतीयस? जा सुनबाईला चहा कॉफी काहीतरी घेऊन ये. इतक्यात आता अनिश भैरवी जवळ येतो आणि विचारू लागतो की भैरवी, झालं का काम? कुठवर आलं? तेव्हा भैरवी त्याला सांगते की हो, मोदक तयार होऊन रेडी आहे. तेव्हा आता अनिश खूप खुश झाल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. आता अनिश तिला घोळात घेऊन तिच्याकडून ॲड्रेस काढण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हा तो म्हणतो, साधारण तुमचं वर्कशॉप सुकटणकर फूड्सपासून किती अंतरावर असेल? तेव्हा ती म्हणते, जवळच आहे, अगदी 7-8 किलोमीटरवर, प्रथमेश सोसायटीमध्ये, आदर्श चौकाजवळ. तेव्हा अनिश म्हणतो की भैरवी, तुला काहीही अडचण असली तरी तू मला सांग, मी आहे ना. तुला जर टेम्पोमध्ये तो माल पोहोचवायचा असेल तर माझी मदत घेऊ शकतेस. अनिश एवढ्या काळजीने विचारत असल्यामुळे भैरवी खूप खुश होते. आता भैरवी त्यांना म्हणते की मी फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागते. तेव्हा अनिश म्हणतो, भैरवी तू खूप थकून आलीयस, त्यामुळे तू आराम कर, मी करतो सगळं. तितक्यात आता राधावहिनी म्हणते की मी कशासाठी आहे? मी स्वयंपाकाचं बघते. तेव्हा आता अनिश म्हणतो की हो, किशा मामा आणि राधावहिनी मला मदत करतील. त्यामुळे आता भैरवी तिथून जाते. अशा प्रकारे अनिशने आता भैरवीकडून वर्कशॉपचा ॲड्रेस मिळवलेला असतो. त्यामुळे आता राधावहिनी, किशाभाऊ आणि अनिश एकमेकांच्या हातात हात देत म्हणतात, मिशन कंप्लीट. आता इकडे निविताई घरी आलेल्या असतात. तेव्हा त्या डॉक्टरांच्या बोलण्यावर विचार करू लागतात. आता त्यांना अशोक मामांबद्दल खूप वाईट वाटू लागतं. डॉक्टरांकडून त्यांना समजलेलं असतं की अशोक मामांनी त्यांच्या सुनेसाठी त्यांची किडनी डोनेट केली आहे. त्यामुळे
त्यांना त्यांच्या बोलण्याचा पस्तावा आलेला असतो. तितक्यात आता गार्गी तिथे त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते. आता निविताईंना विचार करत असल्याचं बघून गार्गी आता त्यांच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारू लागते की काय झालं मावशी, कसला एवढा विचार करतेयस? तेव्हा निविताई सांगू लागतात, ते माझगावकर आहेत ना त्यांचा. तेव्हा गार्गी म्हणते की आज परत काही त्यांच्याशी तुझं भांडण झालं का? त्यावर त्या म्हणतात की नाही ग, आज मला त्यांच्याबद्दल एक सत्य कळलं. तेव्हा त्या अशोक मामांबद्दलचं सत्य तिला सांगू लागतात आणि तिला म्हणतात की एवढ्या देव माणसाला मी ओळखण्यात चूक कशी केली. पुढे त्या म्हणतात की इतक्या दिवस पोलीस खात्यामध्ये काम केल्यानंतर मोठे मोठे गुन्हेगार मी मिनिटात ओळखायचे, पण एवढ्या साध्या सिंपल माणसाला मला ओळखता आलं नाही आणि मी त्यांना नको नको ते बोलले. तेव्हा आता गार्गी म्हणते की मावशी, त्यात तुझी काही चूक नव्हती ना, तुला तर सगळं उशिरा कळलं. हे बघ, एक काम कर, तू आता त्यांना जाऊन सॉरी म्हण. तेव्हा आता निविताई तिला म्हणतात की कुठल्या तोंडाने त्यांना मी सॉरी म्हणून, कारण 4 लोकांमध्ये मी त्यांना नको नको ते बोलून त्यांचा अपमान केला आहे. तेव्हा आता गार्गी त्यांना म्हणते, मावशी, जे झालं ते विसरून जा आणि त्यांना समोर जाऊन सॉरी म्हण. तेव्हा आता निविताई म्हणतात की ते जे काही बोलले आहे ते तर मी तेव्हाच विसरले आहे आणि राहिली गोष्ट सॉरी म्हणण्याची, खरंच त्यांना सॉरी म्हटलं पाहिजे. आता इकडे अशोक मामा इरा ईशानला कॅफेमध्ये घेऊन आलेले असतात. तेव्हा दोघंही त्यांना विचारू लागतात की आजोबा, आम्हाला संस्कार वर्गात सोडण्याऐवजी तुम्ही इथे का घेऊन आलात? तेव्हा अशोक मामा त्यांना सांगू लागतात की आज आपण पार्टी करणार आहोत. तेव्हा ते विचारू लागतात की कशाबद्दल? तेव्हा अशोक मामा म्हणतात, कारण तुमच्या माऊने आज चांगल्या गोष्टीची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आता तुम्ही सांगा तुम्ही काय घेणार? तेव्हा आता इरा ईशान म्हणतात, आजोबा, त्याची काहीच गरज नव्हती. हे बघा, तुम्ही आम्हाला साधं दही साखर दिली असती ना तरी चाललं असतं. हीच आपली मराठी संस्कृती आहे ना. त्यावर आता अशोक मामा विचार करू लागतात की संस्कार वर्गाला नक्की मी चांगलं म्हणू की वाईट म्हणू? तेव्हा ईशान म्हणतो की आजोबा, आमचा संस्कार वर्ग नक्कीच चांगला आहे आणि निविताई म्हणजे जगातल्या 1 नंबरच्या बेस्ट टीचर. तेव्हा आता ते दोघंही त्यांना म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुमची कॉफी एन्जॉय करा, आम्ही जातो, असं म्हणून ते तिथून जातात. आता अशोक मामा वेटरला जेव्हा कॉफी ऑर्डर करतात तितक्यात आता निविताई तिथे येतात. तेव्हा आता अशोक मामा जरा रागातच त्यांच्याकडे बघू लागतात. त्यामुळे आता निविताई विचार करू लागतात की आता सॉरी कसं म्हणायचं. त्यामुळे आता त्या सॉरी म्हणण्यासाठी त्यांच्याजवळ येतात. तेव्हा आता अशोक मामा त्यांच्यासमोर हात जोडून त्यांना रिक्वेस्ट करू लागतात की बॅगवाल्या बाई, प्लीज तुम्ही आजच्या दिवशी तरी तुमचं तोंड उघडू नका, कारण आजचा दिवस माझा खूप स्पेशल आहे. तेव्हा निविताई त्यांच्या बॅगकडे बघतात, नंतर अशोक मामाकडे बघतात आणि काही न बोलता शेजारच्या टेबलवर जाऊन बसतात. इकडे आता भैरवीचे मोदक घेऊन जाण्यासाठी टेम्पो आलेला असतो आणि आम्ही सुकटणकर फूड्स कडून आलो आहोत असं ते सांगू लागतात. त्यामुळे आता टेम्पोमध्ये मोदक भरले जातात. तेव्हा भैरवी म्हणते की तुम्हाला ॲड्रेस माहीत आहे ना, की मी त्यांना कॉल करू? त्यावर ते म्हणतात की त्याची काही गरज नाहीये. तेव्हा आता निलिमाताई तिला म्हणू लागते की भैरवी, तू पहिल्यांदा राजनला फोन करून सांग. त्यामुळे आता भैरवी त्याला कॉल करते. तेव्हा आता राजन तिचा फोन उचलत म्हणतो की भैरवी, बरं झालं तू फोन केलास, मी तुझ्या फोनचीच वाट बघत होतो. तेव्हा आता भैरवी त्याला सांगू लागते की मोदकांचा टेम्पो लोड झालेला आहे आणि थोड्याच वेळात तिकडे पोहोचेल. त्यावर राजन म्हणतो की गुड, आणि सोबत तू सुद्धा ये. तेव्हा भैरवी म्हणते की ठीक आहे, असं म्हणून आता भैरवी फोन कट करते आणि इकडे येऊन देवासमोर पहिला मोदक ठेवते. तेव्हा आता चंदनराव मीनाला म्हणतात की मीना, तू तुझ्या मोबाईलमध्ये फोटो काढ. आता फोटो काढल्यानंतर भैरवी त्या टेम्पोत बसण्यासाठी येते. तेव्हा टेम्पोचा ड्रायव्हर तिला अडवत म्हणतो की मॅडम, ऑलरेडी आमच्याकडे 2 माणसं आहेत, त्यामुळे तुम्हाला बसता येणार नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते, मग आता कसं करायचं? तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मागून या, आम्ही पुढे जातो. तितक्यात आता निलिमाताई तिला म्हणते की ठीक आहे भैरवी, त्यांना जाऊ दे, आपण आता मंदिरात मोदक ठेवण्यासाठी जाऊयात. तेव्हा भैरवी त्याच्याकडून मोबाईल घेते आणि तिचा नंबर त्यामध्ये सेव्ह करून त्याला म्हणते की काही अडचण आली तर मला कॉल करा. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता इकडे अशोक मामा आणि निविताई एकमेकांकडे चोर नजरेने बघत असतात. आता काय करावं, कसं सॉरी बोलावं हेच निविताईंना समजत नसतं. तितक्यात आता त्यांच्या डोक्यात एक आयडिया येते. त्यामुळे त्या आता त्यांच्या बॅगमधून पेन काढतात आणि तिथे असलेला टिश्यू पेपर घेऊन त्यावर सॉरी लिहितात आणि त्याचा बोळा करून अशोक मामांकडे फेकतात.
पण चुकून तो बोळा शेजारी बसलेल्या कपलकडे जातो. त्या कपलमध्ये ऑलरेडी भांडण चालू असतं. तेव्हा तिथे असलेल्या मुलीला आणखीच राग येतो आणि ती रागातच शेजारच्या टेबलवर जाऊन बसते. त्यामुळे तिच्यासोबतचा मुलगा निविताईंना येऊन विचारू लागतो की काय आहे हे. तेव्हा आता निविताई त्याला सॉरी म्हणत सांगू लागतात की मी हा तुमच्याकडे फेकलाच नव्हता. खरं तर मला समोर बसलेल्या त्या व्यक्तीला मारून फेकायचा होता, पण तो चुकून तुमच्याकडे आला. तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो, पण तुम्हाला असं का करायचंय? तेव्हा त्या सांगू लागतात की मला त्यांना सॉरी म्हणायचं होतं. तेव्हा तो म्हणतो, पण तुम्ही हे त्यांना डायरेक्ट जाऊन पण म्हणू शकला असता. त्यावर निविताई म्हणतात, पण त्यांनी माझ्या बोलण्यावर बंदी केली आहे. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ठीक आहे. असं म्हणून तो आता निविताई जवळून पेन घेतो आणि त्याच्या टेबलवर जाऊन बसतो. आता तो मुलगा एक टिश्यू पेपर घेऊन त्याच्यावरती नाकावरच्या नागाला औषध काय असं त्यावर लिहितो आणि त्याचा बोळा बनवून त्या मुलीकडे फेकतो. पण यावेळी सुद्धा नेम चुकतो आणि तो तिच्याकडे जाण्याऐवजी अशोक मामांकडे येऊन पडतो. आता अशोक मामा जेव्हा ते उघडून बघतात, तेव्हा त्यांना निविताईवर डाऊट येतो. त्यामुळे आता अशोक मामा रागातच निविताईंजवळ येतात आणि त्यांना विचारू लागतात की काय आहे हे. तेव्हा त्या म्हणतात की हे मी नाही केलंय. तेव्हा आता अशोक मामा त्यांना म्हणतात, मला वाटलंच होतं. पुढे ते म्हणतात, हे बघा, असला बालिशपणा मला अजिबात आवडलेला नाहीये. त्यामुळे आता तुम्ही हे सगळं बंद करा. हे बघा, मी खूप रागीट माणूस आहे आणि जर तुम्ही परत असं केलं तर मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाईल. हे ऐकल्यानंतर आता निविताई हसू लागतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही आणि रागीट आणि पोलीस स्टेशनमध्ये माझी कंप्लेंट कराल. असं म्हणत त्या आणखी जोरजोरात हसू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा, पहिले तुमचं हसणं बंद करा. त्यावर आता निविताई त्यांना म्हणतात की खरंच किती इनोसंट आहात तुम्ही. त्यामुळे आता त्यांना काय बोलावं हेच सुचत नसतं. म्हणून आता अशोक मामा गपचूप तिथून निघून जातात. त्याच ठिकाणी आजचा एपिसोड संपलेला असतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. आता भैरवीचे मोदक ज्या टेम्पोमध्ये गेलेले असतात, तो टेम्पो आणि ते माणसं स्वप्नाने पाठवलेले असतात. तर इकडे राजन सुकटणकरून भैरवीला समजतं की त्याने सुकटणकर कंपनीकडून कुठलाही टेम्पो पाठवलेला नाहीये. त्यामुळे भैरवीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं सविस्तरपणे पाहायला मिळेल उद्याच्या भागात. तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.